नमस्कार मित्रांनो, मी ओमकार. आज आपण पाहणार आहोत VPKBIT बारामती ह्या कॉलेज रिलेटेड. म्हणजे कॉलेजमध्ये ॲडमिशन कसं भेटणार, कॉलेजचा कट ऑफ काय असणार, कॉलेज टाईप, त्याच्यानंतर कॉलेजचा एरिया. मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात कॉलेजचा कॅम्पस एरिया नादच आहे. 204 एकरमध्ये कॉलेजचा कॅम्पस एरिया आहे. खूप मोठा, म्हणजे IIT पेक्षा IIT कॉलेज, NIT कॉलेज, काय काहींचा कॉलेज कॅम्पस एरिया असतो आणि त्या कॉलेज कॅम्पस एरियापेक्षा खूप मोठा आहे. आणि कॉलेज प्रायव्हेट ॲटॉनॉमस कॉलेजमध्ये असल्यामुळं कॉलेजची फॅकल्टी वगैरे खूप मस्त आहे. मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी ह्या चॅनलवर ऑल कॉलेजचे व्हिडिओ, त्याचे कॉलेज रिव्ह्यू, त्याच्यानंतर तुमची इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस सर्व काही ह्या चॅनलवर मित्रांनो भेटून जाईल. त्याच्यामुळे लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, ओके. एक कॉलेजची बिल्डिंग बघू शकता मित्रांनो. कॉलेजचा कॅम्पस फर्स्ट ऑफ आहे. काय कॅम्पस एवढा भारी आहे ना, तुम्ही म्हणजे तिथं ॲडमिशन तुम्हाला वाटण एवढं नॅचरल वातावरण आहे बारामतीचं. स्वच्छ, सुंदर, खूप मोठा कॅम्पस, एकदम भारी कॅम्पस एरिया आहे. कॅम्पसचे बिल्डिंग वगैरे एकदम म्हणजे टॉपच्या बिल्डिंग काय आहेत तिथल्या, म्हणजे विशेष नाही मित्रांनो. कॅम्पस खूप भारी आहे. फर्स्ट ऑफ मी कॅम्पसला एक 5 स्टार रेटिंग देतो कॅम्पस एरियाला. ओके, पाहू शकतो तुम्ही म्हणजे कॉलेज कॅम्पस एरिया. काही इमेजेस आहेत हे कॉलेजचे. आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कॉलेजचा टाईप कोणता आहे, कॉलेजचे टाईप कोणता आहे, त्याच्यानंतर एलिजिबिलिटी, कॉलेजचं लोकेशन काय आहे, कॉलेजचा कट ऑफ काय असणार, सर्व काय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर कॉलेजचा ॲडमिशन मोड कसा असणार, कॉलेजमध्ये कोणते कोणते कोर्सेस आहेत, त्याचा इंटेक काय असणार, कॉलेजची फी स्ट्रक्चर काय असणार, कॉलेजचं लोकेशन, इलिजिबिलिटी, सर्व काय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे बघा, फर्स्ट ऑफ कॉलेजचं पूर्ण नाव खूप मोठं आहे. आपण एक शॉर्ट फॉर्ममध्ये VP कॉलेज किंवा VPKBIT असं पण म्हणतात. ओके, हे विद्याप्रतिष्ठान कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती. हा नाव खूप मोठं आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही शॉर्टमध्ये VP कॉलेज किंवा VPKBIT असं पण म्हटलं जातं. कॉलेजचा टाईप आहे ना, हा प्रायव्हेट ॲटोनॉमस कॉलेज ॲफिलेटेड टू सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. हे बघा मित्रांनो, इथं AI सेंटर पण आहे कॉलेजमध्ये. विद्याप्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्झलन्स AI सेंटर खूप भारी आहे कॉलेजमध्ये. असं म्हणजे जास्त कॉलेजमध्ये नसतंच, लिमिटेड फक्त 3-4 कॉलेजमध्ये आहे मे बी महाराष्ट्रामध्ये AI सेंटर. ओके, आता कॉलेज आपण कधी कॉलेज 2000मध्ये इस्टॅब्लिश झालेलं आहे. कॉलेजचं लोकेशन विद्यानगरी, भिगवण रोड, बारामती MIDC एरियामध्ये कॉलेज लोकेटेड आहे. ओके, आणि कॉलेजचा कॅम्पस एरिया, हाच म्हणजे कॉलेजचा कॅम्पस एरिया खूप मोठा आहे. एवढं फ्रीडम वाटेल ना तुम्हाला ते कॅम्पस एरियामध्ये. तुम्ही पाहू शकतात एवढा मोठा कॅम्पस एरिया आहे इथला, म्हणजे खूप मोठा. 200 एकर प्लस जोक नाही आहे. हा, कॉलेजचं ग्रेड, कॉलेज A+ ग्रेड आहे मित्रांनो. लिमिटेड कॉलेजला A+ ग्रेड भेटतं, अशा कोणत्या पण कॉलेजला भेटत नाही. म्हणजे कॉलेज चांगलंच असणार. इथले प्लेसमेंट वगैरे ठीकठाक आहेत इथले, म्हणजे कॉलेजचं मस्त कॉलेज आहे. तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात. आणि इथं तुम्हाला जास्त पण म्हणजे मीडियम पर्सेंटाईल असेल तर तरी पण ॲडमिशन भेटून जाईल. मीडियम पण तरी 91, 92, म्हणजे खूप कमी नाही. कॉलेज कोड 6284 कॉलेज कोड आहे. आणि कॉलेजचा फुल ॲड्रेस कॉलेजचा फुल ॲड्रेस बारामतीमध्ये कॉलेज आहे. MIDC भिगवण रोड, भिगवण रोडला हे कॉलेज आहे. आता कॉलेजमध्ये कोणते कोणते ब्रँचेस आहे मित्रांनो, हे कॉलेजमध्ये जवळपास 9 ब्रँचेस आहेत. AIDS मीन्स आर्टिफिशियल इंटेलिजंट अँड डाटा सायन्स, त्याच्यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ENTC, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आणि त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. म्हणजे इथं कोर ब्रांचेस पण आहेत आणि टेक ब्रांचेस पण आहेत. आणि एक मिनिट, हां, ब्रांच वाईज इनटेक मित्रांनो, इथला ब्रांच वाईज इनटेक खूप जास्त आहे. म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला इथं साधारणपणे ॲडमिशन भेटण्याचे चान्सेस आहे. जे AIDS आहे ना, इथं 300 इनटेक आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी
240 इनटेक आहे. त्याच्यानंतर आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 120 आणि बाकीच्या ब्रांचेससाठी सेम आहे. हा 60 इनटेक आहे. इथं जवळपास 7 ब्रांचेस आहेत आणि इथं इनटेक चांगला आहे. तर साधारणपणे तुम्हाला इथं ॲडमिशन भेटण्याचे चान्सेस जास्त आहेत. आता इथलं फी स्ट्रक्चर आहे, ॲटोनॉमस कॉलेज असल्यामुळे थोडंसं बाकी कॉलेजपेक्षा थोडंसं जास्त आहे. इथं ओपनमध्ये जर असाल ना तुम्ही, हा 2025चं फी स्ट्रक्चर आहे. आता 2026साठी थोडंफार चेंजेस होऊ शकतात. तरी पण साधारणपणे एवढं काही जास्त फरक नाही पडणार. एखाद्या वेळेस काही चान्स आहेत की हे फी स्ट्रक्चर तुमचं सेम राहील. जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर तुम्हाला 1,16,000 एवढं म्हणजे फीस असणार. त्याच्यानंतर EBC, EWS, ACBC, OBC ह्या कॅटेगरीमध्ये असाल ना तर तुम्हाला 67,246 एवढं म्हणजे तुमची फीस असणार आहे. आता तुम्ही OBC म्हणजे गर्ल्स असाल ना तर गर्ल्स EBC गर्ल्स, ACBC, OBC तर तुम्हाला 17,000 फीस असणार आहे. म्हणजे गर्ल्सला हे माफ झाले, बऱ्यापैकी फीस माफ झालेली आहे. फक्त तुम्हाला जी म्हणजे डेव्हलपमेंट फीस वगैरे तीच फीस असणार आहे. त्याच्यानंतर NT किंवा SBC मध्ये असाल ना तुम्ही, तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट वगैरे असेल तर तुम्हाला 17,680 फीस असणार आहे. आणि TFWS मधून तुम्हाला ॲडमिशन भेटलं तर ते पण साधारणपणे NT किंवा NTच्या फीस एवढीच असणार आहे, 17,680. आणि SC किंवा ST कॅटेगरीमधून असाल ना तर फीस खूप कमी आहे. किती 2,811 एवढी फीस आहे. तुम्ही SC किंवा ST कॅटेगरीमधून असाल तर. आणि इथं इन्स्टिट्यूट राऊंडनी पण म्हणजे जे मॅनेजमेंटनी पण तुम्हाला ॲडमिशन भेटतात. तर असं काही फिक्स नाही की मॅनेजमेंटने एवढी असेल, पण साधारणपणे 2,60,000 एवढी म्हणजे इथली मॅनेजमेंटची फीस असणार आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट ॲडमिशन, ते पण कसं साधारणपणे तुमचं थोडंफार कट ऑफ कमी असेल तर समजा 91 असेल आणि 92ला लागलं तर तुम्हाला तेवढी म्हणजे मॅनेजमेंटने ॲडमिशन भेटण्याचे चान्सेस आहेत. आता इलिजिबिलिटी काय असणार म्हणजे कॉलेजला ॲडमिशन घेण्याची, क्वालिफिकेशन 12वी तुम्ही पास पाहिजेत. म्हणजे तुमचं फिजिक्स, मॅथ, केमिस्ट्री किंवा ऑदर CSIT किंवा ऑदर कोणते पण सब्जेक्ट असलं, बायो तुमचं म्हणजे PCM PCB कोणाचे दोन्ही पण सब्जेक्ट असतात ना, कोणाचे बायो असतात किंवा कोणाचे CSIT किंवा ऑदर सब्जेक्ट असू शकतात. तर साधारणपणे तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल ना तर तुमच्या 3 सब्जेक्टचं पर्सेंटेज आहे ना 45% असायला पाहिजे. आणि बाकी ऑदर कॅटेगरीमध्ये असेल ना 40 असायला पाहिजे. आणि तुम्हाला एंट्रन्स एक्झाम MST CET आणि JEE मेन्स म्हणजे स्टेट रँक आणि ऑल इंडिया रँक, म्हणजे MST CET थ्रू तुमची स्टेट रँक भेटते आणि JEE मेन्स म्हणजे ऑल इंडिया रँक मीन्स AI एवढी तुमची रँक म्हणजे JEE मेन्स आणि MST CET थ्रू तुम्हाला ॲडमिशन भेटतात कॉलेजमध्ये. JEE मेन्सचं कट ऑफ नसतं मित्रांनो, रँकिंग असते. कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी ना तुमची म्हणजे हे बाकीच्या पहिल्या रँकिंग आहे तिथल्या, ह्या ब्रँचसाठी एवढी रँक पाहिजे. तुम्ही रँकचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. ही फक्त म्हणजे पहिले आहे, तिथं एक्सपेक्टेड नाही दिलेली. एक्सपेक्टेड ह्याच्यापेक्षा अजून जास्त असणार आहे. म्हणजे तुमची रँकिंग आहे ना ह्यावेळेस जास्त स्टुडंटनी MST CET दिलेली आहे ना. 2025 मध्ये 7 to 8 लाख स्टुडंटनी MST CET दिलेली होती, पण ह्यावेळेस त्यांच्यापेक्षा डबल स्टुडंटनी MST CET दिलेली. त्याच्यामुळे कट ऑफ खूप जास्त जाण्याचे चान्सेस आहेत आणि JEE मेन्सचा पण कट ऑफ खूप जास्त हाय जाण्याचे चान्सेस आहेत. हे बघा, MST CETचा तुमचा कट ऑफ किती असेल, हा आहे ना एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. म्हणजे साधारणपणे तुम्हाला ह्या ब्रांचमध्ये जाण्यासाठी एवढं लागेल. इथं मी ऑल कॅटेगरी पण दिलेल्या आहेत. आता तुम्हाला जर कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच पाहिजे असेल ना, ओपनमध्ये असाल ना तुम्ही 91 किंवा 92 एवढ्या रेंजमध्ये असायला पाहिजे. OBC मध्ये असाल तर 89. म्हणजे खूप सारा डिफरन्स होणार आहे. SC ST कॅटेगरी TFWS मध्ये घ्यायची असेल तर 94 लागेल. त्याच्यानंतर ITला घ्यायची असेल ओपनमध्ये असाल तर 88 लागेल. त्याच्यानंतर ओपनमधून असाल AI ला घ्यायचं असेल तर 89 असेल. ऑदर सगळं म्हणजे ऑल ब्रांचेसचं तुम्ही पाहू शकता. सिव्हिल इंजिनिअरिंगला इथं बऱ्यापैकी कमी पडतंय. ओपनमध्ये असेल तर 177 मध्ये भेटून जातंय. OBC SC
SC मध्ये असाल तर खूप कमी होतं, आणि ST मध्ये असाल तर अजून कमी होतं आहे. आणि TFWSचं तुम्ही इथलं कट ऑफ बघू शकतात. EWSचं, त्याच्यानंतर SC ST ऑल कॅटेगरीचा आपण कट ऑफ दिलेला आहे. इथं तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकतात. आणि तुम्हाला काही डाऊट असेल ना कॉलेज रिलेटेड अजून, म्हणजे मॅनेजमेंटनी कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं किंवा डायरेक्ट ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्ही हा नंबर दिलेला आहे, इथं डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा कॉल मेसेज. आणि तुम्हाला MST CETचं तुम्हाला ऑल सॉल्व क्वेश्चन पेपर आपल्या IMP सोल्युशन हब ॲप्लिकेशनवर फ्री ऑफ कॉस्ट भेटून जातील. हां, आता मेन म्हणजे आपण इथलं प्लेसमेंट वगैरे पाहायला गेलं तर इथलं प्लेसमेंट म्हणजे ठीकठाक आहे कॉलेजच्या हिशेबाने. हे कॉलेज पुण्यामध्ये येत नाही, पुणे डिस्ट्रिक्टमध्ये, पुणे डिस्ट्रिक्टमध्ये बारामतीमध्ये. साधारण पुण्यापासून 120 किलोमीटर आहे बारामती सिटीमध्ये. इथलं हायेस्ट पॅकेज हे 12 LPA आहे, म्हणजे ठीकठाक चांगलं आहे. इथं म्हणजे खूप साऱ्या कंपन्या पण येतात, कॅपजेमिनी, कॉग्झिनंट, इन्फोसिस, त्याच्यानंतर टाटा, टेक्स महिंद्रा, IBM, ॲमेझॉन, चांगल्या चांगल्या कंपन्या इथं व्हिजिट करतात. हे पण तुमच्या डिपेंड असतं, तुमच्या स्किलवर डिपेंड असतं, ऑल ओव्हर तुमच्या म्हणजे स्किलवर डिपेंड असतं. साधारणपणे इथं ॲव्हरेज सॅलरी तुम्हाला 4.55 LPA भेटून जाते. म्हणजे हे पण तुमच्यावर डिपेंड आहे, साधारण म्हणजे सगळ्यांना भेटत नाही. तुम्ही चांगले तुमचं CGPA पाहिजे, त्याच्यानंतर चांगलं स्किल पाहिजेत, तर आपण आहे का नाही तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण गायडन्स करणार मित्रांनो. फर्स्ट इयर टू लास्ट इयर ऑल गायडन्स करणार. ठीक आहे, थँक्यू. हे बघा अजून कंपन्या आहेत, एवढ्या कंपन्या आहेत, तुम्ही लागत असेल तर एक स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता त्या कंपनींचा. थँक्यू फ्रेंड्स. व्हिडिओ कसा वाटला, नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे कोणत्या कॉलेजवर पाहिजे कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला ह्या चॅनलवर सर्व म्हणजे कॉलेजची इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर ॲडमिशन प्रोसेस सर्व काय ह्या चॅनलवर भेटून जाईल. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.